काढून घ्या
म्हणावं तसं नाही. एकादशी असली तरी खाऊन घेऊन आलेले सगळेजण. असं म्हणतात की गजर खायला पाहिजे. का? सगळ्यांना गरज ना असं नाही. त्यामुळं बरेच खायची गरज ना जोरदार खायला पाहिजे. व्युत्पत्ति नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ति ज्ञान वैराग्य नाही, गौर्यता नाही वचनाची. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलते सावकाश, भावाचा भोक्ता जगदीश म्हणूनिया. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पते, अस्माकं कुलदेशाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता भगवता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत
महारुद्र हनुमान, उपास्य दैवत अत्रिनंदन दत्तात्रेय महाराज, तसेच ज्या स्थानावर ही कीर्तन सेवा चालू आहे त्या स्थानातील अधिष्ठित देवी देवता, सर्व श्रोते, वैदिक, पुराणिक यांच्या हृदयस्थ परमेश्वराला सन्मानपूर्वक वंदन करून आणि ह्या सगळ्या जगाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे त्या सर्व संत सज्जनांना, सिद्ध पुरुषांना सन्मानपूर्वक वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला सुरुवात करते. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांची पद आपण नेहमी कीर्तनात ऐकताच. आज अमृतराय नावाचे संत कवी होऊन गेले. त्यांची पद आणि कटाव हे खूप प्रसिद्ध आहे. तर त्या अमृतरायांचं हे पद आहे. अमृत ते काय म्हणतात, आम्ही जाणो प्रभूचे पाय, बाकी आम्हाला काही माहीत नाही. यम नियम व्यवहार ह्याचा आमचा काही संबंध नाही. आम्हाला फक्त प्रभूचे पाय एवढंच कळतं. कसं आहे, देव आहे देव नाही अशा चर्चा फार पुरातन काळापासून चालल्या असतात. देव आहे म्हणणारेही आहेत, देव नाहीच असं म्हणणारेही लोक आहेत. प्रभू रामचंद्र, कृष्ण ह्यांच्या ग्रंथही लिहिले गेले, ते श्रद्धेने वाचलेही जातात. पण त्याचबरोबर हे देवच नव्हते असेही म्हणणारे एक विचारधारा लोकांमध्ये आहे. पण देव कळणं, तो आपल्याला समजणं हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर, योग्यतेवर, उपासनेवर अवलंबून आहे. ज्यांना देव दिसला, त्यांना कळाला, तर त्यांनी अनेक स्तोत्रांद्वारे उपासनेच्या पद्धतींमधून दाखवून दिले देव आहे. पण जे म्हणतात की देव नाही, मग त्यांना पाहिजे की तुम्ही अनुभूती घ्यायची गोष्ट. देव आहे हे म्हणजे तुम्हाला तुमच्या उपासनेनंतरच कळेल असं कोणी सांगितलंय म्हणून कळणार नाही. पण मुद्दा असा आहे की देव कळण्यासाठी जी तळमळ लागते ती आपल्याकडे आहे का? आपण किती साध्या साध्या गोष्टींसाठी तळमळतो. व्यवहारातील उदाहरण आहे, सगळ्यांच्या आयुष्यात एक एक धागा असेल. काही लोकांना बेड टी घ्यायची सवय, अगदी तोंड सुद्धा न धुता घेतला जाणारा तो चहा, रोज तो व्यक्ती आहे, रोज असा चहा घ्यायची सवय आहे. एका दिवशी घरातलं दूध नासतं आणि हा बेडवरून ओरडतो, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, बायको रोज चहा आणून द्यायची, पण आज आणला नाही चहा. ओरडला, झाला का नाही चहा? ती बिचारी भीत आली, अहो दूध नासलंय, खराब झालंय, आता गवळी येईल आणि दूध आल्यावर की चहा. तळमळ, साधा एका चहासाठी एवढी तळमळ होते की शेजारी जाऊन विचारतो, गवळी आला का, दूध झालंय का तुमच्याकडे? अपार्टमेंटमध्ये राहत असेल तर वर जातो, वर राहत असेल तर खाली होऊन विचारतो, तुमचा गवळी आलाय का? एका चहासाठी एवढी तळमळ असते. अजून कशाला होते, 26 जानेवारीला प्रेसला सुट्टी असते, रोज पेपर वाचायची सवय झाली, दुसऱ्या दिवशी पेपर येत नाही. हा सगळ्यांना ओरडून होतं, पेपर कुठे आहे, कोणी बघितला का? शेजारचा माणूस म्हणतो, अहो आज 26 जानेवारी, प्रेसला सुट्टी, आज येणार नाही पेपर. किती सारी गोष्ट. अजून एक, भारत पाकची समजा सामना आहे आणि त्यावेळेला लाईट गेली, नेट बंद झालं, काय तळमळ होती लोकांची. मुलकाळीच मुद्दा असतो भारत पाक म्हणजे. तर छोट्या गोष्टींमध्ये आपली तळमळ होते. तुकाराम महाराजांनी आपल्या नजरेसमोरची उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलं की तळमळ कशी असली पाहिजे.
कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, पागे परतो पागे, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय. कन्या कुणाला म्हणायचं? 8 वर्षाच्या मुली ती कन्या, त्याच्या पुढे कन्या नाही. तेव्हा लग्न लवकर व्हायची आणि ती सासरी गेली, वाईट वाटायचं मुलींना. परत आपलं माहेर कधी दिसेल, आपल्या आई वडील भाऊ बहिणी कधी भेटतील आपल्याला. तेव्हा तिला ती कुरबुर लागायची. आताच्या मुलींचं लग्नाचं वय 30, कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती सुद्धा. त्या कन्यामध्ये त्यांना एवढी माहेरची ओढ असते का? नाही. उलट त्या सासरी जाताना छान लाटा लागून जातात आई वडिलांना. त्यांना रडू सुद्धा येत नाही. खूप लग्नामध्ये बघितलं असेल तुम्ही. तर तळमळ झाली ती अशी. तर त्यातला जो दृष्टांत आहे, जीवना वेगळी मासोळी तैसा नका तळमळ. जर तुम्ही समुद्रकिनारी जाऊन जी मासोळी धरून किनाऱ्यावर आणतात आणि जी टोपलीत टाकतात ना, ती मासोळी बघा, फडफडत असते, लगेच जीव जात नाही पाण्यातनं बाहेर काढल्या. ती जर तो मासा जर परत पाण्यात सोडला, तो लगेच पोहायला लागतो, त्याला नवजीवन मिळतं. तर हा दृष्टांत तेवढी तळमळ आहे. तो मासा तडफडत असतो की मला परत पाणी मिळालं तर मला परत नवजीवन मिळेल. पण तशी तळमळ ही अशी पाहिजे, भगवंताच्या भेटीची इतकी उत्कट पाहिजे, तेव्हाच ना तुम्हाला भेटेल. नाहीतर लोकांचे दर वाराचे देव ठरलेले, जेवढी मंदिर आहेत, सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी दुर्गादेवी, शनी महाराज मारुतीला असतात, रविवारी खंडोबा. प्रत्येक देवाला रोज गेल्यानंतर कुठल्या देवाने ठरवायचं की आपण याला प्रसन्न होऊया? तळमळ नाही. जेवढी तुकाराम महाराजांनी लोककथा सांगितली ती तळमळ आपल्याला मिळते. एक दुसरं उदाहरण की रवींद्रनाथ टागोर हे जगविख्यात व्यक्तिमत्व आहे. त्यांना सगळं जग गुरुदेव म्हणतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. तर त्यांना अशीच परमेश्वर दर्शनाची ओढ लागली. रात्रंदिवस झोप येईना. ते विचारत होते, का मला दर्शन होत नाहीये, मी एवढं तळमळतोय. मग शेवटी एकदा उठले आणि घराच्या बाहेर नदी किनाऱ्या खाली गेले, खडकावर बसले आणि बघताय पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आहे आणि पाणी असं होतं की अगदी शांत, जसं काही आरसा ठेवलेला असावा ह्या पद्धतीने पूर्ण बिंब पडले, एक कलाही कमी नाही. तर बघताय वाहत नाही पाणी, नुसतं स्थिर असलेलं असं पाणी आहे. ते बघता बघता रवींद्रनाथांना लक्षात आलं की दिसलं त्यांना पाण्यात आणि आनंदाने टाळी वाजवली. काय दिसलं त्यांना? चंद्राचं पूर्ण प्रतिबिंब पाण्यात दिसलं. तर चंद्र कुठे? आकाशात आहे. तो पूर्ण बिंब रूपात चंद्र आहे. पाण्याचे पडले तर त्याचं प्रतिबिंब आहे. तर चंद्र वरती आहे पण त्याचं बिंब जे खाली
ह्याच्यातनं आपण हा विचार करायचा की जरी ईश्वर तुम्हाला समोर दिसत नसला तरी चैतन्य रूपाने सगळ्या चराचरात भरून राहिलेला जो ईश्वर आहे तो म्हणजे बिंब, आणि आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ज्यामुळे आपण खातो पितो सगळ्या हालचाली करतो, आपण सगळे प्रतिबिंबित आहोत. तर ह्याच्यावर निवृत्तनाथांनी हा सुंदर अभंग लिहिला. आम्ही हरी तो चंद्रमा, आम्ही हरी तो चंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा. म्हणजे आम्ही हरी तो चंद्रमा, आम्ही हरी तो चंद्रमा, आम्ही हरी तो चंद्रमा, आम्ही हरी तो चंद्रमा, आम्ही कला, आम्ही कला, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही हरी तो चंद्रमा, आम्ही हरी तो चंद्रमा, तो चंद्रमा, तो चंद्रमा. निवृत्तनाथ म्हणाले की सगळेजण एका सूत्रात बांधलेले आहेत, संपूर्ण चराचर आणि आपलं व्यक्ती सुद्धा. आणि त्याचं उदाहरण सांगितलं की रूप, रंग, वय, जात, पात, धर्म ह्याच्यानी प्रत्येक व्यक्ती जरी वेगळा असला तरी त्याला जोडणारे जे एक धागा आहे ते म्हणजे चैतन्य आहे. चैतन्य आहे म्हणून आपण आहोत. समजा त्यालाच मग कुणी प्राण म्हणेल, कुणी आत्माराम म्हणेल, कुणी आणखी काही वेगळी नावं द्या, काहीही नाव दिलं तरी शेवटी अस्तित्व म्हणजे चैतन्य. तो बिंब आम्ही प्रतिबिंब, प्रतिबिंब रूपाने आम्ही सगळेजण ह्या जगात वावरतो. तर ह्याच्यात सांगितलं एका ठिकाणी की जग म्हणजेच परमात्मा देव आहे, देव पण जगातच आहे. तर ह्याचं उदाहरण देताना असं झालं, संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे, कथाही सगळ्यांना माहिती आहे कदाचित. यशोदा माता पूजा करते पार्थिव गणेशाची. कृष्ण तिथे बसलेले असतात, ताट भरून ठेवलंय मोदकाचं आणि बघताय मी एवढा समोर बसलोय, मला एकही मोदक देत नाहीये आणि तो गणपती बोलत नाही, काही नाही, आणि त्याला मग ताट भरून मोदक ठेवलेत समोर. शेवटी ती नैवेद्य दाखवते डोळे मिटून. कृष्णाने चलाकी केली, वरचा जो एक मोदक होता तो हळूच घेतला आणि तोंडात टाकला, खाऊन टाकला, देवाला पडली. पण यशोदाबाईंनी डोळे उघडले आणि बघितलं एक मोदक गायब आहे. सगळ्या भगिनींना माहिती असतं की आपण किती करून ठेवलंय, त्यातलं किती संपलंय. त्यात ज्यांना शुगर असलेले घरी जर व्यक्ती असेल तर बायकोला बरोबर माहिती असतं किती लाडू केले आणि कुणी कसे खाल्ले. सगळ्यांना चांगलं बाबा आहे थोडंसं. यशोदा मातेने बघितलं की गायब आहे. कृष्णा मोदक कुठे आहे? कृष्ण म्हणजे मला काय माहिती, तू त्याला दाखवतोस नैवेद्य ना, खाल्ला असेल त्यांनी. तो म्हणला कृष्णा मला माहिती आहे तुझ्या खोड्या, तुझा स्वभाव, इकडे आकार बघू. तो म्हणला मी नाही खाल्ला, इकडे ये. जवळ गेली कृष्णाच्या, आग करवला. तिला काय दिसलं सगळ्यांना माहिती, संपूर्ण विश्वाचं दर्शन दिलं. त्यामुळं जग विश्वात आहे आणि विश्व सुद्धा जगातच आहे. तर हा एक दृष्टांत आहे. आता ह्याच्याच धरून एक असं आहे की शरीर हे जर एक आपण माध्यम म्हणलं तर आत्मारूपाने प्रत्येक शरीरात राहणारा जो एक चैतन्य आहे ते प्रत्येकाकडे आहे. मी ह्याचं प्रमाण तुकोबांनी काय दिलं,
जीवामध्ये चैतन्य आहे. विज्ञानवादी लोकांनी पण कबूल केलं की आहे काहीतरी चैतन्य आहे. पण एक साधं उदाहरण आहे, हे चैतन्य प्रत्येकात आहे म्हणून आपण चालतो बोलतो. आपले जे सगळ्या गमजा चाललेल्या असतात फिरणं फिरणं त्या चैतन्यारूपी परमात्म्यामुळं जेव्हा असतो भेटतो. या एकदा आमच्याकडे भेटायला. जेव्हा चैतन्य आहे त्यावेळेला आपण बोलवतो. तो निघून गेला तर बोलवतो का आपण आपल्याला? इथं त्याला पोचवायला जातो. बरोबर आहे ना? त्यामुळं चैतन्याचं रूप म्हणजेच परमात्मा. तो प्रत्येक देहात प्रत्येक जीवात असतो. आणि आपण म्हणतो की देव सापडला. सापडते गोष्ट कधी माहिती? जेव्हा ती हरवते. जो चैतन्य जो देवपणा आहे तो सापडतो ना. एकदा एक जण पत्र लिहायला बसला होता आणि लिहिता मित्र आला तर ते पत्र लिहिताना पेन त्यांनी कानावर खोचायचे. पूर्वी असायचे लोक कानावर खोचून ठेवायचे पेन. आणि मित्र निघून गेला. याला लक्षात येईना पेन कुठे. मुलाला बोललं माझ्या वस्तूला का हात लावता? तो म्हणला अहो बाबा पेन तुमच्या कानावरच आहे, चिडू नका. मग असं आहे जे आपल्याकडे आहे त्याची दुसऱ्याने दाखवल्यावर आपल्याला कळतं हा आहे. सापडलं म्हणजे काय? होतं म्हणून सापडलं ना. तर तो सगळीकडे जो भरून राहिलेला आहे चैतन्यात्मा तो असतोच. आणि तो सगळ्या जगातल्या चराचरात भरून राहिलेला आहे. तर ह्याचं एक उदाहरण असं आहे की एकाने सांगितलं की सगळ्या जगात देव आहे, देवामध्ये सुद्धा सगळं जग आहे. माणूस म्हणजे देवाचं शिवाचं प्रतिबिंब म्हणजे व्यक्ती. तर त्यांनी सांगितलं की मॅन इज द मिनिएचर ऑफ गॉड. प्रत्येक व्यक्तीत जो देव आहे तो शोधायला शिका. म्हणून तुकाराम म्हणतात की नाही महाराज तुम्ही मंदिरात का जाता शोधायला? देव तर तुमच्या स्वतःमध्येच आहे. त्यामुळं इकडे तिकडे जाऊ नका. पण मग झालं असं की हा चैतन्य रूप हा जो परमात्मा जो रुद्र म्हणून आपण त्याला जी आहे शक्ती तिला असं वाटलं की आपण आता वेगवेगळ्या रूपात व्यक्त होऊ. एक होता तो अनेक रूपात व्यक्त झाला. तर तोच वेगवेगळ्या रूपात पुढे सोमनाथ, पुढे रामेश्वर, पुढे बद्रीनाथ ही जी सगळी मंदिरांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये तो व्यक्त झाला. कारण उपासना करायला आपल्याला उपास्य दैवत म्हणून तो समोर लागतो. आणि त्यावेळेला मग तो अनेक लोकांनी वेगवेगळ्या उपासना केली प्रत्येकाने. पण शेवटी आत्मा एकच, चैतन्य रूप एकच. त्यामुळं आपले अमृतराय मूलगंगा तेच म्हणाले की आम्ही जाणू प्रभूचे पाय, आम्हाला बाकी काहीही माहीत नाही. यमन न जाणू नियम न जाणू. यम नियम हे अष्टांगामधले 2 अंग आहेत की वागाय बोलायचे नियम, त्याला यम नियम हे नाव आहे. तर त्यांनी ते सांगितलं की आम्हाला बाकी काहीही लागत नाही. आम्ही जाणू प्रभूचे पाय.
नामस्मरण करूया. सगळ्यांनी छान ताट बसायचंय. खणखणीत टाळी, मुखाने नाम. कारण वामन पंडिताची आर्या आहे. नरा कीर्तना जा आणि का, त्यांचे 2-3 अर्थ आहेत. कीर्तनाला जा, घरी बसून करा. दुसरा अर्थ, कीर्तनाला जा आणि गा, नामस्मरण घ्या. तिसरं म्हणतात की कीर्तनाला जा आणि जागे राहा, झोपू नका. आणि जोरात नामस्मरण ह्याच्यासाठी करा की कीर्तनकार जागा आहे तरी तुम्हाला चेक करता येईल. आणि एका ठिकाणी वर्णन आहे की जो कीर्तनाला जाऊन झोपतो ना तो अजगर होतो पुढचा जन्म. निदान आपण जागे राहून शेजारचा झोपलाय कधी लक्ष येतं. म्हणजे मग प्रसिद्ध आहे कीर्तनी बसायला तू तपश्चर्या केलीस ना, आता घ्यावीच लागेल तुला. तर मग ते म्हणजे मला
ते म्हणाले, लक्ष्मी देवी म्हणाली, जरा मागे वळून बघ, तुझे पूर्वजन्मीची पापाचे एवढे पर्वत होते की ते सगळे शुद्ध व्हायला तुला 80 वर्ष लागलं. तेव्हा कुठं सगळं तुझं सगळं शुद्ध झालं, प्रारब्ध पूर्वीचं जे होतं प्रारब्ध ते झालं आणि मग आता ती वेळ आली की तुला मी प्रसन्न होईल. आता तुला ते घ्यावंच लागेल, तपश्चर्या केलीस ना. मग ते त्या राजाकडे गेले. 80व्या वर्षी तिथे ते पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. त्या राजाने त्यांना घेऊन संपूर्ण विजयनगर साम्राज्य बसवलं. अतिशय ऐश्वर्य संपन्न असं ते साम्राज्य होतं. तर तिथे आपले पुराणिक गोवा गेले आणि दरबारात गेले. सेवकांनी सांगितले की असे तुम्हाला भेटायला एक मित्र आले, तर तुम्ही बोलावं त्यांना. तर ते म्हणाले या. त्यांनी आशीर्वाद करून मंत्र म्हटले, दक्षिणा मिळाली. म्हणजे आपण काय करता? त्यामुळे मी पुराण सांगते. बरं, तर तुम्ही कुठलं पुराण सांगता, जे तुमच्या आवडीचं कुठलं, आपण ज्याला मास्टरपीस म्हणतो ना, सगळ्यात छान आहे, आपण सगळ्यात चांगलं सांगू शकतो. ते म्हणजे ना 18 पुराण आहेत. त्यातली 17 पुराणं सांगता येतात सप्ता पद्धतीने. एक पुराण म्हणजे कुठलं आहे ते मी आता सांगणार नाही, मी नंतर सांगेन तुम्हाला. मग राजा म्हणाला कुठलं आवडतं? तर म्हणे मला भागवत पुराण आवडतं. तर भागवत पुराण ठीक आहे, किती दिवस लागतील? म्हणजे सुरू व्हायचंय तरी शेवट कधी घ्यायची उत्सुकता. राजाने विचारलं, संपेल कधी? पुराणिक म्हणाला आहे बघ, भागवतामध्ये एका श्लोकात संपूर्ण चरित्र आहे कृष्णांचं, म्हणून दाखवला श्लोक. राजा म्हणला नाही, एवढं थोडक्यात नको, सप्ता पद्धतीने करा, 7 दिवस चालेल, तेवढं वेळी बसू शकतो. कारण आता कीर्तन सुद्धा रात्रीची कीर्तन आता बंद झाली, एवढा वेळ नसतो लोकांना आणि बसायची शक्ती पण नसते. सुरू झालं पुराण, भागवत सप्ताह सुरू झाला. 4था दिवस आला. 4थ्या दिवशी राजा तोपर्यंत खुश झाला, विद्वान होते पुराणिक बुवा. म्हणजे पुराणिक बुवा, आमची नगरी बघितली नाही विजयनगर, खूप ऐश्वर्य संपन्न आहे. तर ते म्हणजे नाही, पुराण सांगते, मला वेळ कुठे मिळाला? म्हणजे चला आज मी तुम्हाला दाखवतो. मग रथ मागवला आणि रथात बसून निघाले फेरफटका मारायला. शेवटी ते विजयनगर साम्राज्य होतं, अतिशय ऐश्वर्य संपन्न. राजा दाखवत होता, ही नृत्यशाळा, ही आश्रमशाळा, ही वेद पाठशाळा, संपूर्ण सगळं फिरून दाखवलं. आणि मग तो म्हणला, आता ना माझी कुलदेवता आहे, रासाई देवी असं नाव होतं, राजाची कुलदेवता होती. तर तिचं मंदिर दाखवायला आणलं. तिथे थांबवला आणि ब्राह्मण बघतोय. राजा प्रत्येकाला विचारायचा, कसं आहे वैभव? वा, फार छान. ह्याच्या पलीकडे त्याला बोलायला शब्दच नव्हते. तर उतरला, मंदिरासमोर उतरला आणि बघितलं सगळे फुलांचे ताटे आहेत, अतिशय सुंदर. आखी बाहेर उठलेला कारंजी उडत होती. राजा म्हणला, चला हे काहीच नाही, आत चला तुम्ही. आत गेला आणि देवीच्या मंदिरात गेला. तर तिथे ती रासाई देवी, ती राजाची कुलदेवता, तिला खरे दिल्या मुलांचे दागिने घातलेले रत्नजडी, तिचं जे सिंहासन होतं त्याला संपूर्ण सोन्याचे पदरे ठोकलेले. देवी बघितल्यावर सगळे विप्र जे होते थक्क झाला, साष्टांग नमस्कार घातला. ते खऱ्या भक्ताचं लक्षण असतं. जिथे देवत्व आहे तिथे लीन व्हायलाच पाहिजे, कुठल्याही मंदिरात गेलो तरी. राजा म्हणाला की ही माझी कुलदेवता आहे, हिच्यामुळं सगळं माझा वैभव आहे, प्रसन्नता आहे. बाहेर आला. राजाने विचारलं, तुमच्या पंढरपुरात आहे का असं काही? तो म्हणाला, गप्प बसला पहिल्यांदा. राजा म्हणला, नाही ना उत्तर देत आहे. तो म्हणला, राजा हे काहीच नाहीये, पंढरपुराचं वैभव तुला काय सांगू? तर राजाने विचारलं,
या रासाई देवीचं मंदिर आहे ना पंढरपुरात असं एवढं मोठं. तो म्हणला रासाई देवी अजिबात नाही, तिथं कोण मंदिर बांधेल तुझ्या रासाईचं. राजाला राग आला, भयंकर कुलदेवताचा अपमान झाला ना. तर मग पुराणी बुवा सांगतायत, राजा ही जी पंढरी आहे ना ही नंतर आधी पंढरी वसली आणि मग वैकुंठ नदी आहे. राजा तुम्ही पंढरीला गेला होता कधी? म्हणला नाही. तुम्हाला माहिती आहे का पंढरपूरचं वैभव काय आहे? तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत होतो, पण तुझं राज्यात काहीच नाही असं माझं पंढरपूर आहे. तो म्हणाला, पुराणी बुवाने सांगितलं, आमच्या तिथे जे वृक्ष आहेत ना ते कल्पतरू आहेत, साधे वृक्ष नव्हे, सामाजिक बंधुराण्यात लावलेले, मंत्राच्या हातातले. दरवर्षी कार्यक्रम असतो, तोच खड्डा तेच झाड, तसे नाही येते. कल्पतरू आहे. कल्पतरू म्हणजे ज्या झाडाखाली बसून जी कामना करू ती पूर्ण होणार आहे म्हणजे कल्पतरू. पण आता असं झालं, कल्पतरू नावाच्या पतसंस्था निघाल्या, ते बुडाल्या. त्या कल्पतरू शब्दाचा सगळी विटंबना करून टाकली लोकांनी. आणि विप्र पुढे म्हणाले की तू रस्त्याने चाललास की नाही, तिथे कामधेनू फिरताना दिसतील तुला. साध्या गाई नाही त्या कामधेनू, नाहीतर तुझ्या राज्यातल्या गाईंना आहे का तरी दूध. आणि तो म्हणला, आमची घरांच्या जोटे जे आहेत ना ते परिसाने केलेले आहेत. परिस जे रत्न आहेत त्याचे असतात. आणि रस्तोरस्ती तुला चिंतामणी नावाचे खडे असे पसरलेले दिसतील. आम्ही पायाने ठोकरतो ते. तुझ्या वैभवाचं काय सांगतोस मला? मग मात्र राजाला भयंकर राग आला आणि तो म्हणला, तुमच्या रासाईचं आमचं मंदिर आहे का? ते म्हणजे तुमच्या रासाईचं मंदिर कोण बांधतो तिकडे पंढरपुरात? ती ना आमच्या तिथे जो महाद्वार रस्ता आहे की नाही, तिथे तो रस्ता झाडते ती. पंढरपुरात ती झाडू आली आहे. मग मात्र राजा संतापला. तोपर्यंत पुराणी बुवा म्हणणारा काय भटजी काय बोलतोस, ऐकून घेतो म्हणून काही पण बोलतोस का तू? तर म्हणला की तुम्ही बघितलंय का पंढरपूर? मगच बोला, त्याशिवाय बोलायचं नाही. मग ते म्हणे, चल मला दाखव. ते म्हणे, कधी जायचं? लगेच उद्या. पण मग विप्राने जरा कानावर यायचं ना, सत्ता पूर्ण करायचा, दक्षिणा घ्यायची, मग बोलावं की नाही. पण नाही, एकदा पंढरपूरचा अपमान झाला म्हटल्यानंतर एकदम संतापला. तर तरी अजून विचारलं, काय तुमच्या पंढरपूरला? असा तुमच्या पंढरीचा देव तो? ते म्हणे, तुम्ही दरिद्री वारकरी खांद्यावर पताका घेता, फाटके तुटके कपडे घालता, अनवाणी पायाने चालता, वारीला येता,
म्हणजे तुमचे दरिद्री वारकरी आणि दरिद्रांचा देह सुद्धा वारकरीच. मग मात्र ब्राह्मण अतिशय संतापला. म्हणजे तू बघितलंस ना पंढरीला कसा असतो विठू माऊली माझी. तो म्हणला नाही, सांग कसा आहे तो. राजाला घेऊन गेला मंदिराच्या बाहेर आणि सगळं बघितलं वैभव. राजा
पण थक्क झाला. सगळं कसं सांगितल्याप्रमाणे दर्शन झालं. आत गेला. ब्राह्मण म्हणलं हे काहीच नाही, आत चला, आमचा पांडुरंग कसा आहे, माऊली कशी आहे. आत नेलं आणि गरुड खांबाजवळ थांबले दोघं जण. राजाचं लक्ष गेलं, तिथे कोपऱ्यात रासाई देवी झाडू हातात घेऊन उभी होती. राजा म्हणतो असे तुम्ही इथं. ती म्हणली बोलू नको, मालक रागवतील, इथे गप्पा मारायच्या नाहीये. राजाला थक्क झाला, आपली कुलदेवता आणि मालक कोण मालक. ती म्हणली तो पंढरीनाथ आहे ना, तो मालक आहे सगळ्याचा इथला. राजा थक्क झाला, वेडा झाला राजा आणि तिथे बसला पायाशी. दोघांनी पाय पकडले. राजाने प्रार्थना केली की पंढरीनाथा तुम्ही आता माझ्या राज्यात चला, अजिबात इथे राहायचं नाही. तर पांडुरंग म्हणजे काय साधी व्यक्ती, हीच बोलवलं आणि गेले असं नाही होत. त्यांनी पण परीक्षा करायची ठरवली, बघू याची भक्ती किती आहे. राजाने उपोषण सुरू केलं. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 7वा दिवस आला, ग्लानी आली आणि राजा विशुद्ध पडला. पांडुरंगाने दृष्टांत दिला राजाला, हे बघ पण माझी अट आहे, मी तुझ्यावर येईल, पण जर माझ्या भक्ताचा तिथं कुठेही अपमान झाला, छळ केलास तर मात्र मी परत पंढरपूरला येणार. हे तुला कबूल आहे का. तो म्हणला हो कबूल आहे, पण तुला माझ्याबरोबर चल. राजाला खूप आनंद झाला. राजाने पंढरपूर ते विजयनगर इथपर्यंत ब्राह्मण सोहळ्यात उभे केले. तेवढं अंतर हातोपाती तो पांडुरंग कर्नाटकात गेला. हंपी म्हणून जे आहे तो भाग जो आहे तिला, तिथे तो पांडुरंगाचं मंदिर आहे. आज ते पांडुरंग नाही पण तिथे मंदिर आहे. पांडुरंग गेले तिकडे आणि राजाने दवंडी पेटवली. आता तुमचा पांडुरंग माझ्या इथे आहे, पुढची वारी विजयनगर साम्राज्यात भरली पाहिजे. पांडुरंग पंढरपुरात थांबू नका. त्यानंतर तिथल्या बडव्यांनी दुसरी मूर्ती उभी केली, पण त्या मूर्तीत पांडुरंग नव्हते, चैतन्य नव्हतं, नुसती मूर्ती होती. तर अशीच आषाढी एकादशीची वारी यायला लागल्या. ज्ञानोबा माऊली आहेत, गोरोबा काका आहेत, सगळे संतांच्या पालख्या येतात. त्या आल्या आणि तिथे बघितलं देवाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती आहे पण ते चैतन्य नाही आहे त्याच्यामध्ये. बडव्यांना विचारलं कुठे गेला पांडुरंग. ते म्हणले तो असा असा राजा आला होता आणि तो घेऊन गेला मूर्ती. मग ते म्हणले तुम्ही काय करत होता. आता पांडुरंग परत आणला पाहिजे आपल्या पंढरीत. तर हे काम कोण करू शकेल. कारण जो माणूस राहील त्याचा भाव, त्याची निष्ठा अतिशय पक्की पाहिजे. तो तेवढा कस त्याच्या भक्तीचा लागेल तेव्हाच पांडुरंग परत येतील. त्यानंतर मग त्यामध्ये भानुदास नावाचे संत होते जे एकनाथ महाराजांचे पंजोबा. ते भानुदास म्हणाले मी जातो आणि मी घेऊन येतो पांडुरंगाला. सगळे म्हणाले ठीक आहे. हा आणि या आषाढी वारीला विजयनगरला एकही वारकरी आला नाही. ते राजाला भयंकर राग आला. त्यांनी सांगितलं कोणीही तिकडून आलं दर्शनाला तरीही त्याला दर्शन घेऊ द्यायचं नाही, हाकलू द्यायचं, अजिबात कोणाला हाकलू द्यायचं नाही. 7 दरवाजे लावले मूर्तीच्या बाहेर आणि शेवटच्या दरवाजाच्या बाहेर पहारेकरी 24 तास तिथे उभे केले. भानुदास महाराज जात आहेत. पोचले विजयनगरला आणि तिथे बघितलं पांडुरंग आतमध्ये आहे. बाहेरूनच दर्शन घेतलं. ते पहारेकरी मिळाले कोण आहे रे, कुठून आलास. तर म्हणलं मी साधा वारकरी आहे, मी दर्शनाला आलोय, मी फक्त इथे बसतो, मी बाकी काही नाही, आत जाणार नाही. मग ते म्हणाले मी इथूनच फक्त प्रार्थना करतो देवाची. प्रार्थना मनातल्या मनात पांडुरंगाची आरवणी सुरू केली. हे देवा तू आम्हाला साध्या सुद्धा वारकऱ्यांना आमच्या भक्तीला कंटाळलास का रे, म्हणून एवढा ऐश्वर्य करून द्यायलास. तुला हे ऐश्वर्य एवढं आवडतंय का. तुला भक्ती हीच खरं ऐश्वर्य आहे ना, मग तू का बरं
रामदास भारेकरी पण कंटाळले, ते झोपी गेले. त्यानंतर मात्र सगळे दरवाजे उघडले गेले आणि पांडुरंगांनी रामदासांना आत बोलवलं. कडकडून भेटले, सदैव रूपात दर्शन दिलं आणि त्याला आलिंगन दिलं. ते म्हणले वारी कशी झाली आपली? ते म्हणे खूप सुनी झाली. पांडुरंग म्हटलं की मला फार एकटं वाटलं, मला फार आठवण आली पंढरपूरची. रामदास म्हणले चला माझ्याबरोबर, कशाला थांबता इथे? ते म्हणले मी काय झालंय, मी वचनात अडकलोय राजाच्या आणि त्यामुळे मला येता येत नाही. अशा गोष्टी झाल्या आणि पांडुरंगाने स्वतःच्या गळ्यातला नवरत्नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घातला आणि ते म्हणाले की आता झालं, पहाट होत आली आणि आता तुझा बाहेर आता राजा येईल. तर तुम्ही देवा हार कशाला केला मला तुम्ही? ते म्हणले हारामुळेच राजाला ख्यात व्यक्त करावी लागेल, त्यामुळे तो तुझ्याकडे राहू दे. तर त्याच्यानंतर बाहेर घेऊन बसले, बाहेर गेले रामदास महाराज. मग राजा पहाटेच्या काकडाआरतीची वेळ झाली. सगळे भारेकरांनी आंबे वगैरे झाडलं, पूजेची तयारी केली आणि राजाने पूजा केली. म्हणाला राजाने काकडाआरती सुरू, शेला विस्कटलेला आहे आणि मूर्तीच्या गळ्यात हार दिसत नाहीये. भारेकरांना ओरडला, काय करतो का तुम्ही? तो म्हणला राजा तुमच्या समोरच हार घडतो, रोज तुम्ही आल्यानंतरच हार घडतो, आम्हाला नाही माहिती. म्हणे जा सगळीकडे आणि शोधा, कोण आहे चोर, काय सापडलाच पाहिजे हार. सगळ्या दिशांना दूध पाठवले. त्या विजयनगरच्या बाहेरची नदी आहे, तिथे रामदास महाराज हार साईड काढून ठेवला होता खडकावर आणि स्नान करून सूर्याला अर्घ्य देत होते. आणि दिसले पारेकरांना, हार दिसला आणि माणूस दिसला. मुद्दे नागासकट चोर सापडला. सरकारी कामाकडे आधी माल हस्तगत केला आणि मग चोराला पकडून राजासमोर उभं केलं त्यांना. तर सगळे बाकीच्या लोकांना पण कळतंय की सात्विक वृत्तीचे आहे रामदास महाराज, दिसतात की नाही वाटत हे चोर. पण राजाला म्हणाले रामदास महाराज, राजाने फरमान काढलं. तेव्हा आता सारखं समित्या चौकशा हे भानगडी नव्हत्या. ताबडतोब फरमान काढलं, आत्ताच्या आत्ता वाळवंटात सूळ उभा करा आणि याला सोडी द्या, मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आणि रामदास महाराज विठ्ठलाला आळवणी करतात, तेव्हा माझा अपराध तरी काय? मी फक्त भक्तीने तुला न्यायला आलोय आणि हा हार जो आहे तूच माझ्या गळ्यात घातलास ना. मी तुला मागितलं होतं का तुला असा प्रसाद दे म्हणून? खूप आळवणी करताय पांडुरंगाकडे. राजाने विचारलं, शेवटची इच्छा काय आहे? अजूनही विचारतात, मृत्यू देण्याच्या अगोदर काय येतात, खायचंय का, कुणाला भेटायचंय का? विचारलं. ते म्हणजे काही बोलले, दर्शन घेऊ द्या देवाचं. नेलं पांडुरंगासमोर. ते म्हणाले, देवा असं आहे, मी तुम्हाला पंढरीला न्यायला परत आलो आणि भक्तिभावाने आलो. हे जर असं जर चाललं तर तुमचं गुणगान किंवा तुमचं कीर्तन कोण सांगेल बरं? आणि तुमच्या गुण गायल्यामुळे जर मला मृत्यूदंड मिळत असेल तर यापुढे तुमची स्तुती कोण करेल? मला फक्त तुम्ही पंढरपूरला यावं एवढंच वाटत होतं. तेवढ्यामुळे पांडुरंग पण गंभीरले. चमत्कार केला. जो सूर उभा होता त्याचा वृक्ष झाला, त्याला फांद्या फुटल्या, पानं आली आणि त्या वृक्षाखाली बसून डोळे मिटून रामदास महाराज नामस्मरण करतात. आणि त्यामुळं फक्त विठ्ठल 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 पांडुरंगाची आळवणी करतायत.
पांडुरंगाला ठरवलं, त्यांना सांगितलं, राजाला दृष्टांत दिला, राजा तुला म्हणलं तर माझ्या कुठल्याही भक्ताला त्रास झाला, त्याची छळणूक झाली तर मी परत जाणार पांडुरंगा, मी माझ्या पंढरीला परत जाणार. राजा खूप खजील झाला आणि खूप वाईट वाटलं. आपण आणला तिकडून पांडुरंग, पण आपल्या चुकीमुळं तो आता परत चालला. भानुदास महाराजांनी पंढरीला निरोप द्यायला सगळी संत मंडळी पंढरपुरात या, आता आपला पांडुरंग परत येतोय, तर त्याला स्वागताला सगळी संत मंडळी, सगळे वारकरी परत या. आणि मग अशा रीतीने तो पांडुरंग भानुदास महाराजांनी एकादशीच्या दिवशी तो परत पंढरीला आला. मग त्यावेळेला सगळा संत मेळा जमला होता. तेव्हा कशी अवस्था झाली, पंढरीनाथाला परत पंढरपूरला आणलं. म्हणूनच पण म्हणतात की कानडा राजा पंढरीचा, तो कर्नाटकातून आला किंवा कानडा विठ्ठल कर्नाटक, त्याचा संदर्भ हा असा कर्नाटकातला ह्या पद्धतीने लावला जातो. तर निष्ठावंत भाव हा फक्त भानुदासांच्या भक्तीमुळं तो परत आला. म्हणून अमृतराय मूळ अभंगात म्हणतात, आम्ही सांगू हरीचे प्रभूचे पाय, आम्ही सांगून देणो अन्य उपाय. तुमचं काय म्हणायचं शेवट की झालं ते का
योगे 28 विटेवर हे बुवा
तोषोनी मदिराने कसायलाने देवांची कंकटी सांडो दया सत्कर्मी रुणाडो भूता परस्परे कडो मैत्रीमानचे तुरिगांचे निरावो ईश्वर स्वधर्म सुधे पावो जो देवांची लोके राहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मानती आहे अनवरत मंडळी भेटूया चला करुते आगो चेतना चिंतामणीचे गाव ओले जयर्णव ईशांचे चंद्रवेद लांछन आत्मज्ञे तापहीन हे सर्व सच्चन सोये होतो इमौना सर्वसिद्धी पूर्ण होई दिलोकी भजिलो आणि पुरुषी अखंडित आणि कर्तोपजीवे विशेषी लोकीये वृषान वृषभे होमावेची एकमने श्री विश्वेश्वराव आहुईदान प्रसाव एमेव ज्ञान देवो स्मिराधारणा एमेव ज्ञान देवो स्मिराधारणा एमेव ज्ञान देवो स्मिराधारणा कुंडलिका हृदय हरि विठ्ठल श्री नागदेव पंढरीनाथ महाराज की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय तिथंच उभा राहा उत्कर्ष तिथंच उभा सगळे येतील म्हणजे तिथे हो आनंद प्रसाद घेऊन जा ठेवा तिथे थोडे त्यांना द्यायची कीर्तनकार का हो ना पण थोड्या तिथं द्यायचं ते आहे ना समाज केलं म्हणजे